नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. गायरानधारकाच्या प्रश्नावर आझाद समाज पार्टी आक्रमक. परभणी दिनांक 26 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आझाद समाज पार्टीच्या वतीने गायरानधारकांच्या जमिनीची मालकी हक्क मिळावेत. गायरानधारकांच्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प चालू आहे, तो रद्द करण्यात यावा. गायरान जमिनीचे 7/12 शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी. आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आझाद समाज पार्टीचे प्रदेश महासचिव तथा मराठवाडा प्रभारी अरविंद कांबळे, मराठवाडा अध्यक्ष शिवाजी वीर, परभणी जिल्हा अध्यक्ष सुभाष वावळे यांनी नेतृत्व केले. जिंतूर तालुक्यातील शासकीय गायरान जमीन वन जमिनीवर होत असलेल्या मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना शासन निर्णय 2023 जमीन 420 रद्द करून भूमिहीनाच्या नावे जमीन करण्यात यावी, म्हणून या निवेदनाद्वारे जिंतूर तालुक्यातील सर्वच चालू असलेले भूमिहीन, दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, मुस्लिम, ओबीसी शासकीय गायरान जमीन व जमीन कसत असून त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या भूमिहीनांना शासकीय जमिनीवर घरकुल देण्यात यावे, ही आग्रहाची नम्र विनंती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सरकार, विशेषतः मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री व इतर संबंधितांनी याबाबत गांभीर्याने विचार करून सरकारच्या हंगामी बैठकामध्ये याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. जिंतूर तालुक्यातील भूमिहीनांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र शासनाला करण्यात आली आहे. पीडित भूमिहीन गायरानधारक संतू रोहिदास कांबळे, जीवन रोहिदास कांबळे, सीताराम विश्वनाथ कांबळे, राजू संतू कांबळे, संजय दत्तू कांबळे, सुंदराबाई आशुर्बा कांबळे, उर्मिला शिवाजी मोहिते, सुंदर बनशी कांबळे, मालन गणेश शिंदे, अर्जुन सखाराम चोरमारे, बंडू सुदाम कांबळे, किरण जीवन कांबळे, आसाराम विश्वनाथ कांबळे, मारुती नाना पवार, शिवाजी प्रल्हाद पवार, शरद शिवाजी पवार, मारुती बबन कांबळे, समाधान वामन पवार, अंशीराम रोहिदास कांबळे, बबन रावण कांबळे, सुरेश वामन पवार, संगीता संजय डावखुरे, शालिनी बालाजी गायकवाड, ज्ञानेश्वर दत्ता कांबळे, जीवन मारुती कांबळे, अंबादास बनशी कांबळे, विजय अंबादास कांबळे, गंगाधर नारायण आगलावे, सुनील बळीराम चोरमारे, कृष्ण हरिभाऊ आणि मारुती आगाजी कांबळे या सर्व गायरानधारकांना शासनाने तात्काळ 7/12 द्याव्यात व भूमिहीनांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. समाज पार्टीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आमचं गायरानधारकांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्क मिळावे आणि त्यांच्या जमिनीवर जो सौर ऊर्जा प्रकल्प चालू आहे ते सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करून गायरान जमिनीचे 7/12 हे या लोकांच्या नावावर करण्यात यावेत, या मागण्या घेऊन आम्ही आज निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. परंतु पोलिसांच्या माध्यमातून आम्हाला असं कळवण्यात आलं की विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी आंदोलन रद्द करावं लागतं आहे. म्हणून आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन, आम्ही संविधानाला मानणारी लोक असल्यामुळे आम्ही ते आंदोलन रद्द केलेलं आहे. परंतु कलेक्टर साहेबांचा मॅसेंजर म्हणून आज तहसीलदार साहेबांनी आम्हाला आमचं निवेदन त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे की आम्ही तात्काळ हे कलेक्टर साहेबांनाही कळवू आणि आमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनाही कळवू. आमचं वेळोवेळी या सरकारला मागणी अशी की गेल्या 40, 45, 30 वर्षापासून ही लोकं ती जमीन कसतास आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात आणि त्या जमिनीचे ते मालक त्या ठिकाणी नैसर्गिक मालक आहेत, परंतु शासन दरबारी आणखी त्यांना शासनाचा मालकी हक्क मिळालेला नाही, त्यांचे 7/12 त्यांच्या नावावर झालेले नाहीत. म्हणून माझं या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री आणि या जिल्ह्याचे कलेक्टर यांना माझी विनंती आहे की जे माणसं शेतकरी भूमिहीन आहेत, त्यांच्याकडं जमिनी नाही आहेत, अशा लोकांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. दादासाहेब गायकवाड नावाची योजना आपल्याकडे असताना त्या योजनेअंतर्गत तुम्ही या लोकांना त्या जमिनीचे मालकी हक्क का देत नाहीत? एवढी शासनाचे 92 पासूनचे GR आता आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्या GRच्या माध्यमातून त्यांना जमिनीचे मालकी हक्क का देत नाहीत? तुम्ही उलटसुलट या जमिनी हिसकावून घेऊन कुठल्या तरी उद्योगपत्याच्या घशात घालण्याचं काम करताय, कुठंतरी सौर ऊर्जा प्रकल्प करण्याचं काम करताय, कुठंतरी एखादी मोठी बिल्डिंग टावर उभं करण्याचं काम करताय, कुठंतरी एखादा मॉल उभा करण्याचं काम करताय. म्हणजे तुम्ही गोरगरिबांच्या जमिनी हिसकावून इथल्या उद्योगपत्यांच्या, अदानी अंबानीच्या घशात घालण्याचं काम करताय. हा कुठला विकास या देशाचा चालू आहे? या देशाचे प्रधानमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येक माणसाला
हाताला काम असावं म्हणतात, त्याला घर असावं, परंतु ज्या लोकांनी ऑलरेडी स्वतःचा उदरनिर्वाह ज्या जमिनीवर करतायत ती तुम्ही त्यांच्या भूमिहीन करून त्यांचे हक्क हिसकावून घेताय. आधीच या देशामध्ये बेरोजगार आत्महत्या करतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, शेतमजूर आत्महत्या करतोय. या देशामध्ये प्रत्येक माणूस, या देशातला युवक यांना रोजगार नाही आहे. पण ज्या माणसांकडे ऑलरेडी जगण्याचं साधन आहे तुम्ही जर ते हिसकावून घेत असाल तर हे अत्यंत दुर्दैवी. आम्ही या शासनाच्या मागच्या वेळेसही याचा निवेदनाच्या माध्यमातून करतोय. उद्या आमची मागणी आहे, आम्ही भव्य स्वरूपाचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी घेऊन येण्याची आमची तयारी आहे. आता आचारसंहिता असल्यामुळे आम्ही हे आंदोलन आज या ठिकाणी स्थगित केलेलं आहे, परंतु भविष्यात आता 1 महिन्यानंतर आम्ही तयारी करतोय. इथं हजारोचा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी कलेक्टरांच्या छाताडावर आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्यावं त्यांनी. म्हणून आमची मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे की शासन प्रशासन दरबारी आमचं दुःख, आमचं दारिद्र्य आणि आमच्या आक्रोश आणि किंचाळ्या या सरकारपर्यंत पोहोचवा. सरकारला हे कळू द्या या लोकांचं दुःख, आणि या लोकांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आपण देखील प्रयत्न करावे, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. जिल्हाधिकारी 45 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आणि विशेष म्हणजे आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये जे भूमिहीन लोक आहेत की त्यांचा जर कधी रेकॉर्ड बघितलं तर जेव्हापासून देश स्वतंत्र झाला तेव्हापासून त्यांच्या नावावर कुठलीही सातबारा नाही आहे. आणि या महाराष्ट्र सरकारकडं असं काही नियोजन नाही. या गोरगरिबांचं पोट कसं भरावं, त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हे त्यांच्याकडे काही नियोजन नाही आहे. म्हणून ही जी काही माणसं आहेत, ही माणसं काही चोऱ्या लफंग्या करत नाहीत, कुठं डाके टाकत नाहीत. आपलं पोट भरावं, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावं म्हणून ज्या गावामध्ये जे शासकीय जमीन आहे, ज्या गायरान जमीन आहेत, त्या गायरान जमिनीवर आपली उपजीविका भागीत आहेत. परंतु ह्या शासनाला हे खपत नाही आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही धरणे आंदोलन मोर्चे काढत आहोत, परंतु हे गेंड्याच्या कातडीचं निगरगट्ट सरकार हे इतकं बदमाश सरकार आहे की यांना बिलकुल या गोरगरिबांची कीव येत नाही आहे. म्हणून आज आझाद समाज पार्टीच्या वतीनं आणि आमच्या महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव अरविंद कांबळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज भव्य असा निदर्शनाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता. परंतु आचारसंहिता असल्यामुळं आम्ही कायद्याचं पालन करणारी माणसं आहोत, बाबासाहेबाचं संविधान मानणारी माणसं आहोत. म्हणून कायद्याचं उल्लंघन न करता आम्ही या ठिकाणी शांततेने आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत. येणाऱ्या काळामध्ये जर समजा त्या ओझर गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बरोबर येत आहे आणि तो सौर ऊर्जा प्रकल्प जर कधी बरोबर जो बंद नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी हजारोचा मोर्चा होईल, मोर्चा निघेल. आणि ह्या सरकारला आम्ही सोडो का पळो केल्याशिवाय सोडणार नाही. उद्या होणारे जे काही आंदोलन आहे हे सरकारला आम्ही हे झेपणार नाही, हे त्यांनी गंभीर दखल घ्यावी, असं आम्ही मीडियाच्या माध्यमातून त्यांना असा गंभीर इशारा देतो.